नमस्कार. अंगणवाडी सेविका मदतनीस ताई. तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. खास खुश खबर आलेली आहे. डिसेंबर महिन्याचं जे काही मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो दोन्हीही मिळून एकत्रच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आता शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता वेळोवेळी शासन जे आहे निर्णय काढत असतं आणि त्यामध्ये प्रोत्साहन भत्त्याबद्दल वेळोवेळी माहिती सांगण्यात येते किंवा देण्यात येत असतो. परंतु कधीकधी प्रोत्साहन भत्ता मिळत नाही, फक्त आणि फक्त मानधनच मिळत असते. परंतु यावेळेस डिसेंबर महिन्यात तुम्हाला मानधन आणि प्रोत्साहन भत्ता दोन्हीही एकसाथ एकत्रच मिळणार आहेत. आता काय आहे तो शासन निर्णय आणि काय लिहिलं आहे त्यामध्ये सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नमस्कार, मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सर्व माहिती. तर बघा, हा तो शासन निर्णय आहे आणि यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि 29 डिसेंबर 2025ला हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर मागे जा आणि आपल्या चॅनलवर जाऊन तो बघू शकता. तर बघा, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता, इथं बघा, मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील जे विवरणपत्र आहे त्यामध्ये एकूण रुपये 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्श्याचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आणखीन समजायला पाहिजे की राज्य जो हिस्सा आहे आणि आवश्यक हिस्सा आहे तो यामध्ये काय आहे, केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून असे 40% आणि 60% असे एकत्रित रुपये 100% तुम्हाला जे मानधन आहे ते मिळत असते. आता केंद्र शासनाचा जो काही निधी आहे तो जर उपलब्ध नसला तरी राज्य शासन हे एक अर्थसंकल्पीय रक्कम या निधीसाठी आपल्या जे काही पगार असतो, आपला जो काही मानधन असते, यासाठी एकत्र अलग काढून ठेवत असतात. त्याला अर्थसंकल्पीय तरतूद म्हणतात. आणि त्या तरतुदीमधून जर का केंद्र शासनाकडून आपल्याला निधी आला नाही तर मग राज्य हिश्श्यातला जो काही 100% जो अर्थसंकल्पित निधी आहे त्यामधूनच पूर्ण जी पगार आहे किंवा मानधन आहे ते आपल्याला मिळत असते. आणि यावेळेस तसंच झालेलं आहे. डिसेंबर महिन्यात जे काही तुमचं मानधन आहे ते केंद्र शासनाकडून तुम्हाला जो हिस्सा मिळत असतो तो मिळालेला नाही आहे आणि म्हणूनच पूर्ण 100% राज्य शासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे या डिसेंबर महिन्याचं मानधन. तर अशामध्ये हे जे काही रक्कम तुम्हाला दिसत आहे यामध्ये सर्व काही माहिती त्यामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. आणि एकूण 178.72 कोटी रुपयांचा जो निधी आहे महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांना जो मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे त्याबद्दल आलेला आहे. आणि लवकरच आता 1-2 दिवसातच हा जो निधी आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.